दलित साहित्याचा जर आपण विचार केला तर हा जो अभ्यास करत असताना आपल्याला कुठल्या कुठल्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा ठरतो. पहिल्या सुरू तर साहित्याच्या दृष्टिकोनातून. ठीक आहे, म्हणजे जे मराठी लिटरेचर आपण जे अभ्यास करतो यू पी साठी त्यासाठी तर महत्त्वाचा विषय. 2 नंबर पहा निबंधासाठी. कारण दलित म्हटलं तर एक असा एक वर्ग आहे खालचा ज्याचा विकास किंवा ज्याच्यामध्ये शोषण वगैरे सगळ्या तुम्हाला समस्या वगैरे सापडतात. त्याच्यामुळे तर हे निबंधाच्या दृष्टिकोनातून तुम्हाला एक पॉईंटसाठी सुद्धा महत्त्वाचं ठरतं किंवा उदाहरणाच्या दृष्टिकोनातून. तिसरं आहे पहा इथिक्ससाठी. कशासाठी? इथिक्ससाठी सुद्धा हा टॉपिक महत्त्वाचा ठरतो. कारण तिथे एक दुर्बल घटकासाठी करुणा, दया करुणा असा एक टॉपिक आहे. त्याच्यानुसार बी म्हणू शकता किंवा उदाहरणं देण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा महत्त्वाचं ठरतं. त्याच्यानंतर चौथा आहे पहा GS1. ठीक आहे, जे UPSCचा पहिला पेपर आहे सामान्य अध्याय पेपर 1. त्याच्यामध्ये बी तुम्हाला सोसायटी याच्यामध्ये बी हा भाग पाहायला मिळतो, दुर्बल घटक. त्याच्यानंतर 5वा आहे मुलाखत. कुठं आहे 5वा? मुलाखत. तुम्ही इंटरव्ह्यू वगैरे म्हणू शकता तुमच्या शब्दामध्ये. म्हणजे तुम्ही दलिताचा अभ्यास करत असताना फक्त मराठी लिटरेचरच्या दृष्टिकोनातून नाही करायचं, तर या सगळ्या दृष्टिकोनातून करायचं. एकदा अभ्यास केला की हे सगळे टॉपिक इथंच कंप्लीट झाले पाहिजे. म्हणजे याचा फायदा मल्टिपल आहे असं आपण तुम्ही म्हणू शकता. ठीक आहे, तर मग याला आपण समजून घेऊया नेमकं दलित आहेत कोण, दलित चळवळ कशी आहे, दलित साहित्य कसं आहे, मग त्यांच्या कथा, कादंबऱ्या, नाटक वगैरे या गोष्टी समजल्या की तुम्हाला सगळं उत्तरं लिहिता येईल किंवा याच्यावर बी तुम्हाला जे काही ते सांगता येईल. ओके, तर आपण जर दलित कोण याचा जर आपण मागोवा घेतला तर तो इतिहासाच्या दृष्टिकोनातून घेतला किंवा मागील काही काळाचा जर विचार केला तर तुम्हाला ती भूमिका स्पष्ट होते. पहिल्या सुरू तर दलित हा जो भाग आहे ना तो मानवी समाजामधलाच एक टप्पा आहे ना. हे तर कळलं पाहिजे की मानवामधलाच हा एक गट आहे म्हणून त्याच्यामध्ये. आणि मग असा कोणता गट आहे याच्यामध्ये की एक असा वर्ग ज्या वर्गाचं प्राचीन काळापासून म्हणा किंवा ऐतिहासिक काळापासून शोषण होत आलेलं आहे असा तो वर्ग आहे. तो फक्त कुठली एक जात नाही आहे ना, तो एक शोषित पीडित वर्ग आहे. मग त्याला जर तुम्ही आजच्या दृष्टिकोनातून आणला तर तुम्हाला तो कुठे सापडतो? जर गावामध्ये जर तुम्ही पाहिलात तर आज बी पहा दलित कुठं राहतात तर गावाच्या साईडला राहतात आहे ना, गावाच्या साईडला पाहायला मिळतात. त्यांचे घरं जर पाहिलात तर आज कुठं ओळखायचं तर त्यांचे विचार वगैरे म्हटलं तर आंबेडकरवादी तुम्हाला पाहायला मिळतात. त्यांचा एक झेंडा असतो गावाच्या बाहेरला तुम्हाला पाहायला मिळतात सगळीकडे. असं नाही की इथंच गावात, शहरामध्ये बी पहा त्यांचं एक नगर असतं. ठीक आहे, मुख्यतः असं तुम्हाला त्यांच्यामध्ये पाहायला मिळतं. त्याच्यानंतर ते म्हणजे जर उदाहरणार्थ एका शहरामध्ये राहत असतील तर तो एरिया अगोदर ओळखला जातो की कुठं आहे ते राहतं. मग त्याच्यानुसार ते म्हणजे तिथं राहण्याचा प्रयत्न केला जातो. त्याच्यानंतर गावाच्या दृष्टिकोनातून जर तुम्ही पाहिलं तर दलितांना म्हणजे गावामध्ये एंट्री असते का तर आज आहे, असं नाही की नाही आहे. त्याच्यामध्ये आज तेवढी जाती प्रथा वगैरे तुम्हाला कमी सापडते. तरी पण तो मानसिक जो बिंदू आहे तो तुम्हाला तिथंच सापडतो आहे ना. म्हणजे जातीवादीच्यामध्ये जो बिंदू आहे तो तिथंच पाहायला मिळतो. आणि असं नाही की हे फक्त अडाणी लोक करतात, शिक्षित पण लोक तुम्हाला करताना असं पाहण्यास मिळतात. आणि त्याच्यानंतर मुख्यतः जर महानगरी भागामध्ये जर पाहिलात तर जसं आता अक्षर म्हणला की स्लम एरिया, जास्तीच्या झोपडपट्टीचा जो भाग असतो तो तिथं तुम्हाला पाहायला मिळतं. मग त्यांचं जीवन जर पाहिलात मग ते शहरातला असो खेड्यातला असो तर पहिल्या सुरू तर त्यांची जी जगण्याची स्थिती आहे किंवा आपण म्हणू शकतो की जी अवस्था आहे ती खूपच खालच्या दर्जाची आहे असं बी तुम्ही म्हणू शकता. जर काही अपवाद सोडले तर म्हणजे कशा प्रकारचे घर पक्कं नसतं, घरामध्ये मूलभूत सुविधाचा म्हणजे काही गोष्टी अपवादन असू शकतात परंतु कमीच असतात त्याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर मुख्यतः जर तुम्ही शहरा भागामध्ये गेलात तर मग ते स्लम एरिया कसं असतो की तिथं सांडपाणी वाहत असतं, एकदम गलितचे एरिया वगैरे तुम्हाला पाहायला मिळतं. त्याच्यात त्यांचं छोटंसं खोपडं असतं, यांना पाण्याचा प्रश्न असतो, बऱ्याच गोष्टीचा प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर रोजगाराचा प्रश्न असतो, रोज त्यांना कामाला जावं लागतं. काम भेटलं तर ठीक आहे, नाही भेटलं तर वापस आहे त्याच्यावर भागावं लागतं. त्यातल्या त्यात मग यांना व्यसन वगैरे तुम्हाला जास्त पाहायला मिळतात. मग ते व्यसन कोणत्या कारणाचा आहेत हे जर पाहिलं तर तुम्हाला हेच पाहायला मिळतात, आर्थिक विषमता वगैरे या गोष्टी पाहायला मिळतात. त्याच्यानंतर त्यांचे शिक्षण वगैरे जर पाहिलं मुलामुलीचे तर खूप आत्ता पण जर तुम्ही पाहिलं तेवढं आरक्षण वगैरे देऊन जरी पाहिलं तर कमी मुलं शिकलेले तुम्हाला पाहायला मिळते. कारण 8वी 9वी 10वी असतानाच त्यांना मग इतर कामं करायला लावणं किंवा आसपास कुठेतरी किराणा दुकान जा, कुठल्या तर इतर ह्याच्यामध्ये कामं करा, अशामुळे त्यांचं शिक्षण बरोबरच सुटलेलं पाहायला मिळतं. यासाठी स्वतः हा समाज पण जबाबदार आहे आणि तसा म्हणजे हा दलित समाज पण जबाबदार आहे. त्याच्यानंतर तुम्ही म्हणू शकता की बाकीचे जे फॅक्टर आहेत ते पण जबाबदार तुम्हाला पाहायला मिळतात. म्हणजे थोडक्यात जर पाहिलं की दलित आत्ता सध्या कुठं आहेत
तर तिथंच आहेत जिथं ते आहेत. त्यांची परिस्थिती बदलली आहे का? किंचित बदललेली आहे. असं नाही की बदललीच नाही, आणि असं बी नाही की लईच खराब झालेली आहे, बदतर झालेली अशी बी नाही, परंतु ती किंचितच बदललेली तुम्हाला पाहायला मिळते. त्यातल्या त्यात मग तो आरक्षणाच्या मुद्द्यामुळे ते आणखी थोडीशी बदलाची भूमिका आहे, परंतु त्याचा फायदा त्यांना व्यवस्थितपणे घेता येत नाही. त्याच्यामुळे तो बरेच प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतात. म्हणजे तुम्ही थोडक्यात म्हटलं तर गावापेक्षा शहराची स्थिती चांगली आहे का? तर त्याचं उत्तर आहे पहा की असं काही कंपॅरिझन करता येत नाही की गावामधले दलित जरा चांगले आहेत, शहरामधले दलित जरा ही आहेत. असं उलट असं पण असू शकतं पहा, गावामध्ये जरी जातीयता वगैरे मांडली जात असेल तर जगण्यामध्ये थोडी सुलभता तरी असते. रोजगार वगैरे अशा गोष्टी जर तुम्ही म्हटला तर ठीकठाक चालतात, मदत वगैरे पाहण्यास मिळते. पण शहरी भागामध्ये तुम्हाला, कारण दलित हाच तर शब्द काही सापडणार नाही, कारण सगळ्यालाच खालचं निम्न स्तराच्या दर्जातलं समजलं जाण्यामुळे इतरांची मदत वगैरे मिळेल याची आशा तिथं पाहायला मिळत नाही. म्हणजे दलितांची जी स्थिती आहे ती खराबच आहे अगोदरच्या काळापासून आणि आत्ताच्या काळामध्ये सुद्धा. ठीक आहे, तर ही अवस्था आणखी तिथंच तुम्हाला पाहायला मिळते. मग आता इथं आपला आणखी प्रश्न होता की दलित नेमकं कोण आहे? तर तुम्ही जर म्हटलं तर याच्याविषयी बरंच बोललेलं गेलेलं आहे की दलित नेमकं कोण आहेत. परंतु जेव्हा याचा आपण पुरातन ऐतिहासिक काळानुसार विचार करतो तर त्याचे आपल्याला काही उद्गाते पाहायला मिळतात की ज्यांनी या दलित लोकांना एकत्रित केलं असेल किंवा त्यांचे हक्क वगैरे मांडले असेल. त्याच्यामध्ये महात्मा फुले, आंबेडकर वगैरे पाहायला मिळतात. तर आंबेडकरांची जी विचारधारा आहे पहा, जसं की अस्पृश्य उद्धार करणे किंवा राजघटनेमध्ये लोकशाहीचा, समाजवादाचा आशय मांडणे, त्याच्यानंतर धर्मांतर भूमिका वगैरे तुम्ही यांच्यामध्ये म्हणू शकता. तर हे कशामुळं? तर त्या दलितांच्या व्यवस्थेमुळेच किंवा त्या अवस्थेमुळेच तुम्ही त्याच्यामध्ये म्हणू शकता. तर थोडक्यामध्ये काय, दलितांची जी स्थिती होती ती जी आहे किंवा ती कशा प्रकारची आहे हे सांगण्याचं काम पहिले सुरू महात्मा फुले आणि आंबेडकरांनी केलेलं तुम्हाला पाहायला मिळते. त्यांच्यामुळे त्यांच्या विचारामध्ये, त्यांच्या कृतीमध्ये तुम्हाला तो भाग पण पाहायला मिळतो. जसं की उदाहरणार्थ आंबेडकर म्हटलं तर तुम्ही जी राजघटनेमध्ये समाजवाद पाहायला मिळतो त्याचं कारणच आहे की आंबेडकरांचा तो अनुभव, कडवट अनुभव, ठीक आहे, आणि धर्मांतराची जी विशेष त्यांची जी ही आहे म्हणा कृती आहे ती त्याच कारणास्तव आहे असं आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर पहा, भारतीय व्यवस्था आणि दलित जीवन याच्यामध्ये माणूस शोधण्याचा जो प्रयत्न आहे तो फुले आणि आंबेडकरांच्या विचारामध्ये पाहायला मिळतो. तसे इतरांचे विचार आहेत परंतु यांनी प्रखरतेने मांडलेले आहेत. कारण पहा की जो जगतो त्याला जास्त कळत असतं, त्याचा अनुभव प्रखर असतो, तशी यांची भूमिका आहे. त्याच्यामुळं आंबेडकरचे जे विचार आहेत ते दलित साहित्यामध्ये आपण म्हणतो ना रोमामध्ये भरलेले आहे ना. दलित साहित्यामध्ये किंवा दलित लोकांमध्ये आंबेडकर कोण आहेत? तर एक भूमिका मांडली जाते की ते देव आहेत. ते कुठल्या देवाला पाळणार नाहीत, कुठल्या देवाला मानणार नाहीत आहे ना, कुठची पूजा अर्चा बिलकुल पण करणार नाहीत. परंतु जेव्हा आंबेडकराचा प्रश्न येतील तर जीव द्यायला ते तयार नेहमीच असतात. पहा, आजची तर भूमिका तुम्हाला टोकाची आहे. आंबेडकरविषयी जर भूमिका तुम्ही पाहिलं दलित लोकांमध्ये तर टोकाची भूमिका पाहायला मिळते तुम्हाला. त्याच्यामुळं म्हणजे हे कशाच कारण काय आहे? पिढ्यानपिढ्या त्यांना मांडल्यामुळं आहे. परंतु मुख्य कारण काय आहे की त्यांनी हा जो काही पीडित शोषित वर्ग होता, ठीक आहे, जो की म्हणा खचलेला पिचलेला शूद्र ज्याला काहीच म्हणजे मांडलं गेलेलं नाही, एक जीव आहे जो टाकून दिलेला आहे, अशा प्रकारची भूमिका. म्हणजे हे लोक कसे होते? मानव आहेत परंतु त्यांचं मानव पण नाकारलेले होते दलित लोक. काय पहा, ते मानव तर आहेत परंतु मानव पण नाकारलेलं. म्हणजे मानव पण कुणाला नाकारतो आपण? मग ते कुत्रे, किडे, मांजरं, डुकरं, गाढवं हे जे आपण म्हणतो ना त्यांना कसं एकदम तुच्छ प्राणी म्हणतो. तसं काही समाजानं आणि वर्चस्व गाजवणाऱ्या समाजाने या समाजाला तसं म्हटलेलं होतं. थोडक्यात काय, त्यांची पिळवणूक करणं, त्याच्यावर अत्याचार करणं आणि त्याचा वापर करणं विशेषतः ही गोष्ट त्याच्यामध्ये पाहायला मिळते. परंतु याच्यामध्ये विरोध करण्याचा प्रयत्न केला फुले आणि आंबेडकरांनी. त्यातल्या त्यात आंबेडकरचे विचार हे प्रखरवादी आहेत, वास्तववादी होते. त्याच्यामुळे त्यांनी काय सांगितलं की तुम्हीही इतरासारखे आहात ही जाणीव करून दिली पहिल्या सुरू आंबेडकरांनी आहे ना. अगोदर कशी जाणीव होते पहा, उदाहरणामध्ये महात्मा फुलेंच्याच घरामध्ये जर तुम्ही विचार केला तर महात्मा फुले जेव्हा नवीन विचार मांडू लागले, समाजामध्ये बोलू लागले आहे ना, स्त्री शिक्षण किंवा हे जे मुद्दे जे आधुनिक विचारसरणी आहे त्याच्यामध्ये ते आपलं काम करू लागले, त्यावेळी त्या लोकांनी त्यांच्या वडिलांना आहे ना, म्हणजे या फुलेंच्या वडिलांचे कान भरले. त्यांनी असं म्हटलं की तुम्ही कोणत्या समाजाचे आहात, तुम्ही काय करते, तुझा हा जो मुलगा आहे ना धर्मभ्रष्ट करत आहे ना, तुला पाप लागल, असं करायला लावू नको आहे ना, असे ते त्यांचे कानं फुगत होते. म्हणजे थोडक्यामध्ये काय आहे की फुलेंच्या जे वडील होते त्यांच्याच वडिलावर अशा प्रकारचे विचारधारा तुम्हाला पाहायला मिळते. म्हणजे एक व्यक्ती जर माळी समाजातला आहे, एक व्यक्ती जर महार समाजातला आहे,
तर पुढचा जो ब्राह्मण समाज आहे किंवा जो वरिष्ठ वर्ग आहे तो काय सांगायचा की हे देवानं दिलेलं तुम्हाला काम आहे, देवानं दिलेली ही तुम्हाला शिक्षा आहे आणि ती तुम्ही भोगलीच पाहिजे. जर तुम्ही नाही करणार असं तर परत तुम्हाला शिक्षा होईल, देव तुमच्यावर खूप होईल, मग असं होईल तसं होईल असं त्यांना भिडवून त्यांच्या भीती ठेवून त्यांचं माणूस पण नाकारलेली भूमिका पाहायला मिळते आहे ना. आता उदाहरणार्थ महात्मा फुलेंचं हे जे विचार पाहिला ते वडिलांमध्ये लोकांनी एवढी भीती निर्माण केली त्यांच्याविषयी, तर एके दिवशी महात्मा फुलेंना त्यांचे वडील बोलले आहे ना, आणि त्यांच्यामध्ये एकच निर्णय झाला, तर तुला इथं राहायचं असेल तर सगळ्या गोष्टी सोडून द्याव्याच लागतील, जर इथं राहायचं नसेल तर तुला घरदार सोडून जावं लागेल. मग तिथं म्हणजे महात्मा फुलेला आपलं घरदार सोडून जावं लागलेलं आहे. तरी कशामुळं? त्यांच्या नवीन विचारसरणीमुळं. तर अशा प्रकारचा तुम्हाला एक धर्म पाहायला मिळतो, जो धर्म सांगतो की काही लोक हे आपल्यासाठी आहेत, जर तुम्ही तसं नाही वागलात तर मग तुमच्यावर देव अशा प्रकारच्या भूमिका करेल. मग ते सगळ्या भीतीपिढी म्हणू शकता, पिढ्यानपिढ्या लोकांनी त्या गोष्टी मान्य केल्या आणि ती तिथंच राहिले. मग त्याच्यात बदल करण्याचा प्रयत्न केला फुले आणि आंबेडकर, आणि त्या बदलाच्या कारणामुळेच है ना, किंवा त्या प्रेरक शक्तीमुळेच आजच्या काळामध्ये सुद्धा फुले आणि आंबेडकरांना विशेष मानलं जातं. त्यातल्या त्यात आंबेडकरांची भूमिका तर टोकाची आहे असं तुम्हाला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर साहित्याच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं आपण तर पुढं या आंबेडकराबरोबरच अण्णाभाऊ साठे, शंकरराव खरात, नाना शेंडे, मधु बांधव यासारख्या लोकांनी पण साहित्य लिहायला सुरुवात केली होती. यांचे बी विशेषतः अण्णाभाऊ साठे किंवा त्यांच्या काळातील लोकांचे प्रेरणा स्रोत कोण आहेत तर ते आंबेडकरच होते. त्याच्यानंतर पुढच्या काळामध्ये नामदेव ढसाळ आले, बाबुराव बागुल आले, त्यांनीसुद्धा दलित लोकांची प्रेरणा वगैरे मांडायला सुरुवात केलेली आहे. थोडक्यामध्ये काय की या लोकांनी जे जीवन मांडलं ते साहित्यामध्ये कधीच येत नव्हतं. साहित्याची परिभाषाच आदर्शवादी होती. मराठी साहित्य असो किंवा प्राचीन असो, संस्कृत साहित्य असो, कुठलंही साहित्य असो, साहित्यामध्ये जी काही परिभाषा यायची, जे काही विचार यायचे नेहमी आदर्शवादी, आणि विशेषतः तुम्ही असं म्हणू शकता की असे विचार की समाजामध्ये असमानता निर्माण करतात. त्या विचारामुळे काय की साहित्यामध्ये कुठलीच जडणघडण पाहायला मिळते, एक प्रकारचं साहित्य निरस आणि आदर्शवादी पाहायला मिळतं. त्यामुळे तर तुम्ही म्हणता की मराठी साहित्याला किंवा जागतिक साहित्याला किंवा भारतीय साहित्याला एक वेगळं वळण देण्याचं काम हे या चळवळीमध्ये झालेलं तुम्हाला पाहायला मिळते. ग्रामीण चळवळ, दलित चळवळ, स्त्रीवादी चळवळीमुळे झालेलं पाहायला मिळते. थोडक्यामध्ये दलितांचा आपण जर इथं स्पष्टपणे विचार केला तर यांचं जे अनुभव विश्व आहे, त्यांच्या जाणीव आहे, त्यांची भाषा, प्रतिमा, प्रेरणा हे पूर्णतः वेगळे आहे. आणि या ज्या प्रेरणा होत्या किंवा यांचं जे जीवन आहे, जे दुःख आहे, वेदना आहे, समस्या आहे, हे जेव्हा त्यांनी मांडायला सुरुवात केली तेव्हा एक प्रकारची खळबळ माजली समाजामध्ये. आणि जेव्हा ही माजली तेव्हा लोकांनी त्यांच्यावर बरेच आक्षेप पण घेताना पाहण्यास मिळतात. तरी पण या दलितांनी आपली भूमिका मांडत असताना बऱ्याच अशा गोष्टी मांडल्या ज्या अस्तित्वाच्या आहेत किंवा होत्या असं बी तुम्ही त्यांच्या म्हणू शकता, आज पण तुम्हाला त्या पाहायला मिळतात. तर दलित अस्मिता, संवेदना, दलित व अस्पृश्यत्व या जो भूमिका आहेत त्यांनी रोखठोकपणे मांडायला सुरुवात केली होती. आणि विशेषतः मग हे दलित कोण होते याचा जरा मागोवा आपण घेतला. हे लोकांनी म्हणजे विशेष चळवळ आणली, साहित्यामध्ये आमूलाग्र बदल घडून आणण्याचा प्रयत्न केला. तर नेमकं दलित कोण? तर 19 नोव्हेंबर 1928 बहिष्कर भारत हे जे काही आपलं वृत्तपत्र आहे त्याच्यामध्ये पहिल्या सुरू तुम्हाला दलित हा शब्द पाहायला मिळतो. आणि हा शब्द विशिष्ट जातीसमूह या अर्थाने वापरलेला होता. म्हणजे दलित हा शब्द काही खूप जुना आहे असं नाही आहे, ठीक आहे. तर तो आता वापरलेला म्हणजे त्या काळात 1930च्या आसपास वापरलेला हा शब्द आहे. याला काय शब्द होते मग अगोदरच्या काळामध्ये? शूद्रातिशूद्र, धेड, अस्पृश्य, संस्कृतमध्ये त्याला दास शूद्र किंवा इंग्रजीमध्ये त्यांना शेड्यूल कास्ट वगैरे तुम्ही म्हणू शकता. तर असे शब्द त्या काळामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. पण दलित शब्द हा 1930च्या आसपास आलेला तुम्ही म्हणू शकता. त्याच्यानंतर 1953 या काळामध्ये जनता साप्ताहिकात दलित साहित्याचे समालोचन म्हणजे दलित साहित्य हा शब्द आलेला पाहायलाच मिळतो. याच्यामध्ये जर मतभेद असली तरी पण थोडक्यामध्ये ही काही जी पार्श्वभूमी आहे दलित या शब्दाची खूप जुनी नाही असं आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळतं. मग दलित कोण आहेत नेमकं याच्याविषयी बोलताना प्रत्येक व्यक्तीने किंवा प्रत्येक लेखकानं म्हणा किंवा दलित साहित्यिकांनी सुद्धा आपली भूमिका मांडलेली आहे. तर थोडक्यामध्ये जर आपण विचार केला आपल्या संविधानानुसार तर आर्थिक आणि सामाजिकपणे मागासलेल्या गटाला दलित असं म्हटलं जातं. त्याला आपण SC ST कास्ट वगैरे म्हणतो आहे ना. आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेला जो भाग आहे त्याला काय म्हणतात? दलित असं म्हणू शकतो. प्रभाकर मांडे काय म्हणतात? दलित कोण आहेत? माणूस म्हणून ज्याचे मूल्य आवरले गेले आहे. काय शब्द आहे? आवरले गेले आहे. ज्यांना माणसासारखे मनाने जगणे नाकारले गेले आहे ते म्हणजे दलित. म्हणजे जे माणूस आहेत, हां हो
एवढंच बोलले त्याच्या, हां हो, बाकीचं काहीच नाही त्याच्यामध्ये. आणि ज्यांना माणसासारखे मनाने जगणे नाकारले गेलेले आहे, तुम्हाला मगच म्हटलं की ते माणूस आहेत, परंतु त्याचा माणूस पण नाकारला गेलेला आहे, म्हणजे त्याला स्वीकारच नाही. तर असं जे आहे ते म्हणतात दलित साहित्य किंवा ते दलित लोक आहेत. तर हे प्रभाकर मांडे असं म्हणतात. शंकरराव खरात का म्हणतात पहा, त्यांनी जात आणि आर्थिक परिस्थितीला एक निकष बनवलेला आहे. ते म्हणतात सामाजिक जाणीवेच्या दृष्टिकोनातून दलित या शब्दप्रयोगात हिंदू धर्माने व संस्कृतमध्ये अस्पृश्य मानलेल्या या जातीचा समावेश होतोच, पण याशिवाय आदिवासी, विमुक्त जाती, भटक्या जमाती यांना जन्माने, जातीने, धंद्याने तसं परंपरागत रूढीने दूर, बहिष्कृत, अस्पर्श म्हणून ठेवले, रानटी, भटके, गुणगार म्हणून ठेवले, त्यांना माणसाप्रमाणे मानले नाही, सामाजिक दर्जा खालचा, कमी प्रतीचा ठरवला व मानला, या सर्व जाती जमाती दलितातच येतात. म्हणजे थोडक्यात काय शंकरराव खराच्यानुसार की असे समाज किंवा असा भारतीय किंवा महाराष्ट्रीयन किंवा आपण म्हणू शकतो की या भारतीय समाजामधला असा एक टप्पा जो शोषित आहे, पीडित आहे, खचित आहे, ज्याचं मानव पण नाकारलं गेलेलं आहे, ते सगळे कोण आहेत तर दलित आहेत. म्हणजे इथं पर्टिक्युलर कास्ट येत नाही किंवा किंवा असा काही एखादा समुदाय येत नाही. तर असं शंकरराव खराचं म्हणणं आहे की त्याच्यामध्ये अशा भरपूर गोष्टी येतात किंवा अशा भरपूर लोक आहेत का ज्याचं मानव पण नाकारलं गेलेलं आहे. मना वानखडे काय म्हणतात पहा, दलित या शब्दाची व्याख्या केवळ बौद्ध अथवा मागासवर्गीय नव्हे, तर जे जे पिळले गेलेले असे श्रमजीवी आहेत ते सर्व दलित या व्याख्येत समाविष्ट होतात. ते काय म्हणतात पहा, ते फक्त बौद्ध किंवा मागासवर्गीय नाहीत, तर जे जे पिळले गेलेले आहेत किंवा श्रमजीवी आहेत त्यांना तुम्ही काय म्हणू शकता, दलित असा शब्द म्हणू शकता. तर हे दलितविषयी बोलत असताना आपापल्या परीनं शब्द मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर दलित जाणीव काय असते नेमकं, तर दलित जाणीवची तुम्ही म्हणजे असं म्हणू शकता पहा, दलित जाणीव काय येते की पहिल्या सुरू तर आपण दलित आहोत ही जाणीव, ठीक आहे, त्याला आपण दलित जाणीव म्हणतो. ही कधी निर्माण झालेली आहे, तर तुम्ही म्हणू शकता की आंबेडकर जेव्हा म्हणतात की शासन करती जमात व्हा, याविषयी दलित समाजाला कोणतेही स्वातंत्र्य मिळणार नाही असं तेव्हा ज्यांनी म्हटलं, तेव्हा असं कळलं की आपण कुठल्या तरी वेगळा टप्पा म्हणून समाज आपल्याकडे पाहतोय. पहा मी काय म्हणतो स्पष्टपणे तुम्हाला कळतं ना, की अगोदर समाजामध्ये जी रचना होती त्यामधला समाज किंवा हे जे काही लोक पीडित जे होते ते काय म्हणायचे की आपल्यावर हे एक प्रकारचं संकट आलेलं आहे, आपल्याला एक प्रकारची शिक्षा दिलेली आहे किंवा आपलं जीवनच अशा प्रकारचं आहे असं ते जगायचे. परंतु आंबेडकर काय म्हणतात पहा, की तसं नाही आहे तुमचं जीवन. ते काय आहे की तुम्हाला एक ठपका मांडलेला गेलेला आहे. हे काही शिक्षा वगैरे अशी काही भूमिका नाही की तुम्हाला फक्त काही एक वेगळा भूमिका मांडलेली आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त एक प्रकारचं कष्टकरी किंवा अशा प्रकारे जीवन जगायचे की जे इतरांच्या कामासाठी येतं, जसं की वर्चस्व जे आहेत, सवर्ण जे आहे त्यांच्या कामासाठी येतं. त्याच्यासाठी ते काय म्हणतात, तर तुम्ही का व्हा, तर शासन करती जमात व्हा, त्याच्याशिवाय तुम्हाला स्वातंत्र्य मिळणार नाही अशी भूमिका तुम्हाला पाहायला मिळते. तर थोडक्यात काय आंबेडकरांनी ही जाणीव निर्माण केलेली आहे. पण तुम्हाला दलित म्हणून हे एक स्वीकारलं गेलेलं आहे, तर तुम्ही दलित नाही तर तुम्ही मनुष्य आहात, तर ही जाणीव त्यांच्यामध्ये निर्माण करण्याचं काम आंबेडकर करतात. म्हणजे ते काय म्हणतात पहा, तुम्ही मनुष्यासारखे मनुष्य आहात, स्वतःच्या कर्तबगारीने जगात उत्कर्ष करण्यास प्रत्येकास स्वातंत्र्य आहे. तुम्ही या देशाचे रहिवासी आहात, तुम्हाला अन्न, वस्त्र, आसरा इतर भारतीयांच्या बरोबर मिळणे हा तुमचा जन्मसिद्ध हक्क आहे, हे असं आंबेडकरून सांगून गेले. म्हणजे अगोदरची जी विचारधारा आहे त्यांनी मोडली. अगोदरची विचारधारा काय होती की नाही तुम्हाला असंच जगलं पाहिजे, तुम्हाला हीच शिक्षा आहे ना, जर तुम्ही असं नाही केलात तर पुन्हा देव कोपेल है ना, पुन्हा काहीतरी होईल, तुमच्या लेकर बाळाचं खरं होणार नाही है ना, पुन्हा ते कसे ते लंगडे खुळे काहीतरी जन्माला येतील असं ती भीती घालायची. परंतु आंबेडकर काय म्हणतात, नाही तुम्ही मनुष्यासारखे मनुष्य आहात, स्वतःच्या कर्तबगारीने जगात उत्कर्ष करण्यास, विकास करण्यास तुम्हाला स्वातंत्र्य आहे. तुम्ही या देशाचे रहिवासी आहात, इतरांप्रमाणेच तुम्हाला अन्न, वस्त्र किंवा या बऱ्याच ज्या गोष्टी इतरांना मिळतात त्या मिळवण्याचा जन्मसिद्ध हक्क आहे. म्हणजे हे जेव्हा कळू लागलं तेव्हा इतरांमध्ये ती चळवळ निर्माण झाली पहा आहे ना. म्हणजे दलितांमध्ये शिक्षण नव्हतं, जागरूकता नव्हती आणि म्हणू शकता की त्यांची जी पिढी होती एक प्रकारचं श्रमजीवीच होती. जे दुसऱ्याने सांगितले तेच खरं मानणारी पिढी तुम्हाला पाहायला मिळते. परंतु जेव्हा आपल्याच समाजामधला, आपल्याच जातीतला एखादा व्यक्ती शिक्षण घेतो, पुढे जातो आणि असे विचार मांडतो, तेव्हा व्यक्तीला जाग येतेच. तर ती जाग निर्माण करण्याचं, मनुष्यपण जाग करण्याचं काम आंबेडकर करतात पहा. तर दलित जाणीवेशी बाबुराव बागुल काय म्हणतात पहा, नकार, विद्रोह, मानव मध्यवर्तित्व, अनात्मवाद, अनिश्वरवाद, गतिवाद, ज्ञानविज्ञान आणि त्यांच्या योग्य उपयोगासाठी सत्ता, अर्थसत्ता दलितांच्या हातात असणं हे सम्यक क्रांतीचे सूत्रे आहेत, हीच दलित जाणीव आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. का म्हणतात पहा, नकार. नकार कशाबद्दल,
तुम्ही जे आम्हाला जेवण देता त्याच्याबद्दल नकार, तुम्ही आम्हाला जे मान्य करायला लावता त्याच्याबद्दल आम्हाला विद्रोह. आम्ही कोण आहोत तर मानव आहोत, तुमच्यासारखेच मानव आहोत. अनात्मवाद आम्ही आत्म्याला मानत नाही, अनिश्वरवाद आम्ही ईश्वराला मानत नाही, गतिवाद आम्हाला प्रगती करायचे, आम्हाला विज्ञानाच्या संग चढायचे. ही जी भूमिका आहे ही कशासाठी आहे? स्वतःचा विकास करण्यासाठी आहेत. आणि हीच त्यांची दलित जाणीव तुम्हाला पाहायला मिळते. म्हणजे थोडक्यात काय आहे की आपला जर विकास करायचा आहे तर आहे त्या गोष्टीला न मानता पुरोगामी विचारधारा मान्य केली पाहिजे. म्हणजे जे सध्या चालू आहे, जे विकसित चालू आहे त्याला मान्य केलं पाहिजे. आणि ते कोण सांगते तर आंबेडकर सांगतात. तर त्याच्याविषयी मग तुम्हाला ही आस्था निर्माण होते. त्याच्यामुळे बाबुराव बागुसुद्धा ह्या गोष्टी बोलून गेलेत. मुक्तिबोध काय म्हणतात पहा, दलितांची जाणीव कोणती आहे तर दलित जाणीव हे समाज जाणीवेतून अनुरूप परिवर्तन करू पाहणारी जाणीव आहे. म्हणून जशी ती विद्रोहात्मक आहे तशी ती मूलतः आशावादी व क्रांतिकारी जाणीव आहे. ते काय म्हणतात पहा, दलित जाणीव कशी आहे की समाजामध्ये परिवर्तन करणारी जाणीव आहे. म्हणजे ती परिवर्तन करणं म्हणजे काय असतं? परिवर्तन तर असं होणार नाही ना की बाबा सहज बोललं तर, म्हणजे एखाद्या व्यक्तीला आपण जर सहज सांगितलं की असं करू नको, असं तर जाणीव होणार नाही. त्याच्यामुळे ती काय आहे की नैसर्गिक रूपाने येणारी विद्रोहात्मक जाणीव पाहायला मिळते. आणि तसेच ती आशावादी आणि क्रांतिकारी आहे, कारण त्यांना बदल हवा आहे. तर असं कोण म्हणतात पहा, मुक्तबोध म्हणतात, मुक्तिबोध म्हणतात पहा. त्याच्यानंतर दया पवार यांनी काय म्हटलेलं आहे दलित जाणीविषयी, मध्यवर्गीय समाजाने स्वीकारलेल्या जाणीवेला छेद देणारी, मध्यमवर्गीय समाजाने स्वीकारलेल्या जाणीवेला छेद देणारी, तळागाळातील माणसाबद्दल आपुलकी बाळगणारी, कप्पेबंद व्यवस्थेला नकार देणारी क्रांतिकारी जाणीव म्हणजे तीच जाणीव, त्याला काय म्हणतात दलित जाणीव. तर ते काय म्हणतात की जे मध्यवर्गीय समाज आहे त्यांनी जी विचारसरणी आहे त्याला पूर्णपणे मान्य न करणे, तळागाळातील जे लोक आहेत, श्रमजीवी लोक आहेत, त्यांची त्याच्याविषयी आपुलकी, दया, करुणाभाव जागृत करणे. आणि काय कप्पेबंद व्यवस्थेला, कप्पेबंद म्हणजे की जे आपल्याला बांधून ठेवलेलं आहे, ह्यानं एक सांगितलेलं आहे असं जगावं, तर त्या व्यवस्थेला एक नकार देणारी जी जाणीव आहे ती म्हणजे दलित जाणीव आहे. वामन निंबाळकर काय म्हणतात पहा, जातीयतेमुळे किंवा कोणत्याही अन्य कारणामुळे झालेले शोषण, जातीयता किंवा अन्य कारणे याच्यामुळे झालेले शोषण, याविषयी निर्माण झालेली चीड आणि चिडीतून संघर्ष करावा अशी निर्माण झालेली जाणीव म्हणजे काय दलित जाणीव. म्हणजे तुम्ही जातीयत असेल, कुठलीही गोष्ट असेल ज्याच्यामुळे तुम्ही आमचं शोषण करता, शोषण होते तर चीड निर्माण होते, चीड निर्माण होते तर त्याच्यातून संघर्ष करावा लागतात. म्हणजे ही संघर्ष काय आहे तर एक दलित जाणीवच आहे असं वामन निंबाळकर यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे इथं तुम्हाला कळत असेल पहा, दलित हा शब्द एक प्रकारच्या अशा समाजासाठी आहे जो समाज वंचित आहे विकासापासून, स्वतःच्या हक्कापासून आणि स्वतःचं जीवन स्वतः जगू शकत नाही अशा भूमिकेतून तो लांब आहे. तर त्या लोकांची जी जाणीव आहे तर ती दलित जाणीव आहे असं म्हटलं जातं. इथं थोडक्यात काय, इथं फक्त मागासवर्गीय, बौद्ध वगैरे अशी भूमिका पाहायला मिळत नाही आहे. त्याच्यानंतर मग दलित साहित्य काय आहे, आपण दलित कोणाला म्हणतात हे पण पाहिलं आहे ना, दलित साहित्य कशाला म्हणतात, दलित जाणीव पण पाहिली. आणि आता दलित साहित्य कशाला म्हणतात पहा, दलित साहित्य काय आहे मग पहा. आता काय झालेलं आहे की आंबेडकर म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये महात्मा फुलेंची विचारधारा, त्याच्यानंतर मधल्या काळामध्ये आंबेडकरांची विचारधारा, आणि आंबेडकरांच्या कार्यकर्तृत्वामुळे काय झालेली एक प्रकारची समाजामध्ये जागृती निर्माण झालेली आहे. आणि ती जागृती कशी पाहिजे 1960 पस्तर होती, कारण 1956 पस्तर आंबेडकरांचा महापरिवन झाला असं तुम्ही म्हणू शकता. आणि त्याच्यानंतर पुन्हा ती जी जाणीव आहे परत येऊ लागली. आता कसं झालं थोडक्यामध्ये जर सांगायचं झालं तर आंबेडकरांच्या काळामध्ये लोक आंबेडकरांना प्रतिसाद द्यायचे, म्हणजे तो समाज त्यांनी पुढे घेऊन चालायचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आणि त्यांच्या परिणाम जेवढं प्रयत्न करता येईल तेवढे केलेले. संविधान लिहित असताना आरक्षण देण्याचा मुद्दा किंवा त्यांना समाजामध्ये स्थान प्राप्त हो यासाठी मग जेवढ्या सुविधा करता येईल तेवढ्या सुविधा करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आणि त्यासाठी त्यांनी मुदत पण मागितलेली आहे. त्याच्यामुळे तुम्ही म्हणू शकता की आंबेडकर मागे चालणारी बहुतेक युवक पिढी जास्त होती. म्हणजे बहुतेक लोक असे होते की त्यांना मान्य करून चालणारे होते. परंतु जेव्हा आंबेडकरांचं देहांत झालं तेव्हा लोकांना असं वाटलं की जे आंबेडकरांनी करून गेलेलं आहे त्याच्या आधारावर आपल्याला काय मिळेल, न्याय मिळेल, आपल्याला समानतेने जगता येईल, आपलं शोषण होणार नाही, जाती व्यवस्था नष्ट होईल असं त्यांना पाहायला मिळतं. परंतु आंबेडकर जाऊन सुद्धा बरीच वर्ष झाली, 4-5 वर्ष झाली, तर परिस्थितीमध्ये काहीच बदल होत नव्हता. उलट त्या काळामध्ये भारताला स्वतंत्र होतं, प्रत्येक व्यक्तीला अधिकार होता, अभिव्यक्ती होती. या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा काहीच बदल होत नव्हता भारतीय समाजामध्ये. मग ही जी चीड आहे ना दलित लोकांची की आपल्या अवस्थेमध्ये काहीच बदल होत नाही है ना, आपण आहोत तिथंच आहोत, आज पण दलित म्हटलं जातं, आज पण आपण अस्पृश्य आहोत, आपलं पण जे काही मूल्य आहे ते नाकारलं गेलेलं, आपण स्वतंत्र आहोत, अशी जी त्यांना चीड येऊ लागली त्या चिडीतून त्यांनी केलेला विद्रोह आहे ना. ती एक चळवळ सुरू झाली 60 नंतर. 1960 नंतर काय झालेली दलित चळवळ सुरू झालेली आहे. आणि याचा म्हणजे केंद्रबिंदू कोणता होता
तर तुम्ही म्हणू शकता की आंबेडकरांची जी विचार प्रेरणा वगैरे तुम्ही म्हणू शकता, आणि त्या प्रेरणेने हे पुढे आले सगळे. मग ही प्रेरणा व्यक्त करायची कशी है ना, हे जे विचार आहेत आपल्याला जे सांगायचे, आपण जे जगलेलो आहोत, हे लोकांपासून दाबायचं कसं, तर त्यांनी त्यासाठी निवडलेलं आहे दलित साहित्य. म्हणजे साहित्याच्या पार्श्वभूमीतून ते लोकांपासून जाऊ लागले. मग त्याचे त्यांनी नाटकं लिहिली, कथा लिहिल्या, कादंबरी लिहिल्या, सगळ्या गोष्टी लिहिल्या तुम्हाला पाहायला मिळतात. म्हणजे थोडक्यात काय, दलित साहित्य हे दलित चळवळीतून निर्माण झालेलं आहे. ठीक आहे, दलितांना व्यक्त होण्यासाठी निर्माण झालेलं एक साहित्य तुम्हाला पाहायला मिळतं. त्याच्यामुळं दलित साहित्य हे केवळ काय वाङ्मय चळवळ समजत नाही, तर ते एक जीवनदृष्टी आहे असं मी मानतो. हे नरहर कुरुंदकर म्हणतात पहा, प्रत्येक मानवाला स्वतंत्र, प्रतिष्ठा, भीतीशून्य सुरक्षितता मिळाली पाहिजे या भूमिकेवरून निर्माण झालेली एक जीवनदृष्टी वाङ्मयात अभिव्यक्त होताना आपल्याला पाहण्यास मिळते. थोडक्यामध्ये काय, दलित साहित्य किंवा दलितांनी आपलं जे काही जीवन आहे ते लोकांपासून पोहोचण्यासाठी किंवा समाजातील वरच्या स्तरापासून पोहोचण्यासाठी, कळण्यासाठी की आम्ही कोणत्या स्थितीमध्ये जगत आहोत, तर ते दाखवण्यासाठी तुम्हाला हे दलित साहित्य निर्माण झालेलं तुम्हाला पाहायला मिळते. आणि त्याच्याद्वारे त्यांना काय करायचं, मग दलित साहित्याच्याद्वारे आमूलाग्र परिवर्तन करायचे. आणि म्हणजे असं नाही की गपचूप बसायचे, सांगून गपचूप बसायचे थोडंच, त्यांना आणि परिवर्तन पाहिजे. संघटन आणि परिवर्तन हे तुम्हाला दलित साहित्यामध्ये विशेष पाहायला मिळतं. म्हणजे ते एकत्रितपणे सांगू लागले ना सगळे, स्वत्व जागे करून कलात्मकतेने त्याचा आविष्कार करणे, जे आपण जगलेलं आहोत त्याला आविष्कार पद्धतीने सांगणे, हे दलित साहित्यामध्ये पाहायला मिळतं. मग त्यांनी काय सांगितलं, समाज जीवन सांगितलं, स्वतःचा अनुभव सांगितला, विषमता सांगितली, आपल्याविषयी किंवा दलिताविषयी असणारी विचारधारा प्रकट केली, माणूस असताना माणूस नाकारला गेलेला आहे हे सांगितलं. म्हणजे आम्हाला काय पाहिजे, त्यांनी विद्रोह कुठल्या गोष्टीसाठी केला, त्यांनी असं म्हणतात का आम्हाला दुसरं राष्ट्र द्या, नाही ना, मला दलितांनी अशी कुठे मागणी केली आहे का, नाही मी केली त्याच्या. तिने असं म्हटले का आम्हाला काहीतरी वेगळी रचना करून द्या, नाही. त्यांनी काय म्हटले, समाजामध्ये आम्ही राहतो, आम्हाला काही समाजाच्या बाहेर जायचंच नाही आहे, फक्त समाजानं आपला मानव मांडलं पाहिजे, एवढीच त्यांची आशा होती. आणि त्या आशेपुरती त्यांनी जी साहित्य निर्माण केलेली आहे ती आमूलाग्र आहे. ते विशेषतः साहित्याला किंवा म्हणू शकता की समाजाला एक परिवर्तनामध्ये घेऊन जाणारी भूमिका तुम्ही म्हणू शकता. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही म्हणू शकता की दलित साहित्यातून त्यांना एक न्याय पाहिजे आहे आणि त्यांनी दृष्टिकोन बदललेला आहे पूर्णपणे साहित्याचा. कारण साहित्याची भाषा आहे ना, साहित्याचा आचार, विचार, नियम, प्रतिमा, प्रतीके या सगळ्यामध्ये त्यांनी बदल करून टाकला. त्यांनी असं मांडलेलं आहे जे मांडायला थरथर कापत होते अगोदरचे लोक. अगोदरचे म्हणजे जे साहित्यिक आहेत त्यांना असं वाटायचं जर आपण एखादी गोष्टी अभद्र लिहिलो तर लोक वाचणार नाहीत, लोक पाहणार नाहीत त्यांच्याकडे, त्याच्यामुळे ते लिहित नव्हते. आणि एखाद्या जर लिहिण्याचा प्रयत्न केला असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला रंजनवाद सापडतो, त्याला थोडंसं अभिव्यक्तीनं आणि रंगवण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु दलित लोकांनी तसं नाही केलं, साहित्याला आणखी टोकाच्या भूमिकेवर घेऊन जाण्याचं काम केलेलं आहे. लोकांच्या अंतःकरणामध्ये ते घुसलं पाहिजे है ना, लोकांना ते कळलं पाहिजे, आपण जे जीवन जगलेलं त्यांच्यापासून पोहोचलं पाहिजे, अशी भूमिका त्यांना पाहायला मिळते. मग ते कशी का असणार, ते रडलेलं असो, खचलेलं असो, वाईट असो, तिरस्कारयुक्त असो, रोजच्या जीवनातलं भनंग असो, एकदम खराब असो, ते सुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलेलं पाहायला मिळते. तर हे दलित साहित्य विशेषतः मराठी साहित्याला एक प्रकारची अशी पार्श्वभूमी तयार करून देते की ज्याच्यामुळं मराठी साहित्य एक प्रकारचं नव्या स्तरावर जाताना तुम्हाला पाहायला मिळते. दलित साहित्याची जी पूर्व परंपरा जर तुम्ही पाहिलात, म्हणजे दलितांचं साहित्य लिहायला सुरुवात कुणी केली होती, तर अगोदर पण भरपूर लोकांनी केली होती. त्याच्यामध्ये जर विशेष पाहिलात तर चोखा मेळा हे काय म्हणतात पहा, माझं दूर दूर हो म्हणते. वारकरी संप्रदायामध्ये यांचे जे अभंग आहे त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे पहा, माझं दूर दूर हो म्हणते. याच्यावरून कळतं की तो कोणत्या समाजाचा असतो. त्याच्यानंतर पापाचा घडा भरेल त्याचा, नरक यातना सहतील ते. दलित साहित्याचे स्वरूप आणि वैशिष्ट्याबद्दल आपण हे गोष्टी म्हणू शकतो पहा है ना. ते माणूस नाही दैत्याची अवलाद, त्यांचे त्यांना भोगू दे. आता पहा याच्यामध्ये हे दलित साहित्याचं स्वरूप आणि वैशिष्ट्यामध्ये जेव्हा आपण सांगतो की काय म्हणतात, ते पापांचा घडा भरेल आणि नरक यातना सहतील ते. म्हणजे इथं संत चोखामेळा काही वेगळा बदल करण्याचा प्रयत्न करत नाही, फक्त त्यांनी व्यक्त केलेला आहे. म्हणजे चोखामेळाचं म्हणणं काय आहे की बाबा देव करील त्यांना, चोखामेळावर सुद्धा देवांचाच प्रभाव आहे ना. म्हणजे त्याच दबावाखाली ते जगत आहेत असं तुम्हाला त्याच्यामध्ये पाहायला मिळतं. महात्मा फुले काय म्हणतात पहा, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले. कशामुळे वित्तविना शूद्र खचले, आणि असं काय केलं, एका अविद्येने केलेलं आहे. म्हणजे शूद्राची जी स्थिती आहे, ठीक आहे, शूद्राची जी स्थिती आहे ते कशामुळे आहे, ते विद्या नसल्यामुळे आहे. मग विद्या कोण दिली नाही, पुन्हा कोण घेऊ दिली नाही, तर त्याचं कारण तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे. तर त्याच्यानंतर कबीरांचं जे वर्णन आहे ते पण तुम्हाला पाहायला मिळतं. आंबेडकर, आता संत कबीर काय महाराष्ट्रीयन जर आपण नाही म्हटलं तरी एक थोडक्यात असं म्हणता येत की या लोकांची जी पूर्व परंपरा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळते की त्यांनी ती जाणीव व्यक्त केलेली आहे. याच्यापेक्षा भरपूर लोक आहेत ज्यांनी जाणीव व्यक्त केलेली तुम्हाला पाहायला मिळते किंवा त्यांचं लिखाण पण पाहायला मिळतं.
थोडक्यामध्ये जर आपण सांगितलं की दलित साहित्याचं वेगळेपण काय आहे है ना, हे तुम्हाला सगळीकडे लिहायचं आहे. मग ती कथा असो, कादंबरी असो, नाटक असो, आत्मचरित्र असो, काही असो. पण हे काय आहे, समाजाची संपूर्ण बांधिलकी स्वीकारणारे मानवनिष्ठ आणि समाजनिष्ठ दलित साहित्य आहे. दलित साहित्य वेगळं साहित्य नाही, ते काय समाजाविरुद्ध बंड करतात, परंतु समाजातच राहण्याची मागणी करतं. म्हणजे सामाजिक बांधिलकी मान्य करणार आहे है ना. मानवापासून त्याला असं नाही पाहिजे की दुसऱ्या चंद्रावर जायचं, जाऊन राहायचं नाही. ते मानवनिष्ठ आणि समाजनिष्ठ आहे ना. समाजाला म्हणजे असं म्हणत नाही की त्यांच्यावर दोष वगैरे देतो किंवा काहीतरी म्हणते, ते म्हणतं की आम्हाला तुम्ही मानव म्हणा, आम्ही मानव आहोत ना, फक्त तुम्ही मानव म्हणा, एवढीच ती आशा करणार आहे दलित साहित्य. मग यासाठी त्यांनी काय केलं, आपलं जे आहे ते सांगायचा प्रयत्न केला. आत्मनिष्ठ तुम्हाला पाहायला मिळतं, आत्मनिष्ठपणा, समूहनिष्ठ, एका व्यक्तीची जी भावना आहे ते सगळे समूहामध्ये तुम्हाला पाहायला मिळते. जेव्हा एखादा दलित लेखक एखादं साहित्य लिहितो, तो स्वतःचा अनुभव जेव्हा व्यक्त करतो, तेव्हा त्या अनुभवानुसार इनडायरेक्टली पूर्ण साहित्य पण यायला लागतं, समूहाचं साहित्य किंवा समूहाचं जीवन म्हणू शकता. आणि त्याच्यात आणखी एक गोष्ट आहे म्हणजे विज्ञाननिष्ठता आहे ना. ते आता ईश्वर किंवा ह्या अंधश्रद्धा गोष्टीवर ते आधारलेलं साहित्य नाही आहे, किंवा तशी भूमिका तुम्हाला कुठल्याच पुस्तकामध्ये सापडणार नाही दलितांच्या, ज्याच्यामध्ये ईश्वराचा कुठेतरी काहीतरी भाग आहे. पूर्णपणे विज्ञानाच्या भूमिकेवर जाताना तुम्हाला पाहायला मिळते. तर हे वेगळे पण आहे इतर साहित्यापेक्षा आहे ना. म्हणजे इथं भक्ती मोक्ष याला बिलकुल पण स्थान नाही आहे. त्याच्यानंतर हे कसं आहे, विश्वव्यापी आणि विश्वस्पर्शी आहे. का विश्वव्यापी आणि विश्वस्पर्शी आहे, कारण दलित लोक काय भारतातच राहतात असे थोडेच आहेत. दलित या शब्दाचा तर अर्थ मोठा आहे ना, व्यापक आहे. म्हणजे ते भारतात पण असू शकतात, बांगलादेशमध्ये असू शकतात, पाकिस्तान, अमेरिका, चीन या सगळ्या देशामध्ये तुम्हाला असू शकतात. म्हणजे असे लोक आहेत जे पीडित आहेत, असमानतेने ग्रस्त आहेत, गरीब आहेत, त्यांच्यावर अन्याय होतोय, पिळवणूक होते आहे. असे लोक कुठं आहेत, इथं आहेच का है ना, सगळे जगभर पसरलेलं आहे. त्याच्यामुळे यांचं जे साहित्य आहे फक्त भारतापुरतं मर्यादित नाही आहे किंवा फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित नाही, तर त्यांची जी परिभाषा आहे पूर्ण जगाशी बोलणारी आहे. हां, एवढं असू शकतं की भारतातलं जे अस्पर्श जीवन आहे ते इतरापेक्षा जास्त कष्टदायी असू शकतं, तरी पण यांचं जे बोलणं आहे ते विभक्त बोलणं आहे, तर सुसंगत बोलणं आहे असं म्हणू शकता. म्हणून ते कसं आहे, विश्वस्पर्शी आहे. ते काय करतात, मग जो समाज आहे त्या समाजामध्ये त्यांना परिवर्तन हवं आहे, जे विषमता आहे विषमताविषयी विरोध आहे, आणि सगळ्या दृष्टिकोनातून त्यांना मानवता आणायची आहे. ही भूमिका तुम्हाला यांच्या साहित्यामध्ये पाहायला मिळते. म्हणजे दलित साहित्य हे विशेष वर्गाचे वा जातीचे नाही आहे, कुठल्या एका टप्प्याचे नाही, किंवा ते मागासवर्गीय बौद्धाचे साहित्य वगैरे नाही आहे. ठीक आहे, समाजामध्ये जे शोषित पीडित आहे ना, किंवा ते आपण म्हणतो की ज्या व्यक्तीला मानवपण नाकारलं गेलेलं आहे, त्या सगळ्याचं साहित्य दलित साहित्य पाहायला मिळतं. म्हणजे दलित साहित्य एक सांस्कृतिक उठाव आहे, तो मानवाच्या प्रतिष्ठेचा संघर्ष आहे. आम्ही मानव असताना तुम्ही मानव मानत नाहीत, म्हणजे मानवाची प्रतिष्ठाच गेली ना, तर त्या प्रतिष्ठेचा एक संघर्ष पाहायला मिळतो. आणि हा आजचा एक दिवसाचा उठाव नाही, हा सांस्कृतिक उठाव आहे. परंपरेनं आहे ना, समाजानं जे काय वंचित पण लाभलेलं आहे या समाजाला, तर त्या पूर्ण संस्कृतीविषयी तुम्हाला एक उठाव पाहायला मिळतो. त्याच्यानंतर विषमता, शोषण, वर्ग जातीचे वर्चस्व नाकार करणे, समान संधी आणि समान न्याय मागणे, ही भूमिका तुम्हाला साहित्यामध्ये पाहायला मिळते. त्याच्यामुळे दलित साहित्याचे प्रमुख घटक कोणते, तर तुम्ही पहिलं म्हणू शकता आत्मभान. त्यांना पहिल्या सुरू तर हे पाहायला मिळतं की मी एक माणूस आहे, आत्मभान यायला लागतं इतरासारखा. जसं की जर आपण देवाच्या भूमिकेमध्ये जर, तर सगळे काय आहेत, ईश्वराची लेकरं आहेत, मग सगळे समान असले पाहिजेत ना. मग ते जर मानव आहे तर आपण पण मानव असलो पाहिजे, तर आपण पण मानव, ही आत्मभान यायला लागलं. मग आपण मानव आहोत, पण आपलं मानव का नाकारला गेलेला आहे, तर तो आत्मशोध तुम्हाला साहित्यामध्ये पाहायला मिळतं. मग जर त्यांनी नाकारलं गेलेलं आहे तर का नाकारलं गेलेलं आहे, मग त्यांनी जे बोलतात त्याच्याविषयी नकार आहे, आणि जे पाहिजे ते मिळवण्यासाठी तुम्हाला एक विद्रोह पाहायला मिळतं. म्हणून दलित साहित्यामध्ये आत्मभान, आत्मशोध, नकार आणि विद्रोह पाहायला मिळतं. आणि हे करत असताना त्यांना कुठंच जायचं नाही, समाजामध्येच राहायचे, म्हणून सामाजिक बांधिलकी पण त्याच्यात पाहायला मिळते. त्याच्यानंतर व्यक्तीपेक्षा समूह मन तुम्हाला अधिक पाहायला मिळतं. दलित साहित्याचा एक वैशिष्ट्य आहे किंवा वेगळेपण आहे की व्यक्तीपेक्षा जर एखाद्या व्यक्ती जर निर्माण करत असेल कविता किंवा कथा लिहित असेल, कादंबरी करत असेल, आत्मकथन मांडत असेल, तर ते व्यक्ती पुस्तक राहत नाही, तर ते समूह मनाची एक प्रकारची कलाकृती होते. त्याच्यानंतर याच्यामध्ये पूर्वनियोजित संकल्पना असतात. जसं की एखादी कविता करत असताना कवी कुठलीही संकल्पना निर्माण करत नाही, परंतु दलित साहित्यामध्ये तसं नसतं, पूर्वनियोजित संकल्पनाच असते त्याच्यामध्ये. कारण त्या एक प्रकारच्या कवितेमध्ये, कथेमागे एक उद्दिष्ट असतो, एक केंद्रभूत विचार असतो की आपलं पण जे स्वत्व नाकारलेलं गेलं आहे, जो आमचा शोध आहे तो त्यांना करायचा असतो. म्हणजे दलित साहित्याची जी संकल्पना आहे पूर्वनियोजित आहे. खऱ्या अर्थाने तर तसं साहित्य लिहिता येत नाही,
परंतु दलित साहित्याचा अनुभवच असा आहे की त्याच्यामुळे त्यांना पूर्वनियोजित संकल्पनेनुसार लिहावं लागतं. तर समाज प्रबोधन हा त्यांचा मुख्य किंवा मध्यवर्ती केंद्र पाहायला मिळतो. धर्म, जात, वंश, वर्ण या पलीकडे जाणार आहेत. ते साहित्य फक्त आपल्यापुरतंच बोलत नाही, तर विश्वापुस्तर जातं हे बी तुम्ही त्याच्यामध्ये म्हणू शकता. त्याच्यानंतर ते सामाजिक आर्थिक न्याय मागणारा आहे. त्यासाठी मग त्यांनी कथा, कविता, आत्मचरित्र, कादंबरी, नाटकं या सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत. आणि त्याच्यामध्ये आणखी एक गोष्ट महत्त्वाची आहे, ते काल्पनिक नाही आहे ना. त्याच्यातले जे अनुभव आहेत, ज्या अनुभवामध्ये एक प्रखरता पाहायला मिळते, एक टोकाची भूमिका पाहायला मिळते आहे ना. भाषेचा एक क्लेश पाहायला मिळतो तुम्हाला, जी बोलीमध्ये एक अतूट नाट्य पाहायला मिळतं, जे त्यांचंच आहे. तर त्यांची जी भाषा आहे, त्यांचं जे जगणं आहे, तेच त्यांनी मांडलेलं आहे कथा, कादंबरी, नाटकामध्ये. म्हणजे थोडक्यात काय, दलित साहित्य हे काल्पनिक नाही, तर वास्तविकतेच्या प्रखरतेवर आधारलेलं आहे असं बी तुम्ही त्याच्यामध्ये म्हणू शकता. आजची स्थितीचं जर आपण वर्णन केलं, भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये काय स्थिती आहे आधुनिक काळामध्ये या दलित लोकांची, तर तुम्ही जर पाहिलात तर ते जिवंत आहेत. दलित लोक मरतात का? सगळेच लोक मरतात, तसे पण जिवंत लोक मरतात. परंतु ते जिवंतपणा आणि त्याच्यातली वास्तविकता ही तुम्हाला विरोधाभासी पाहायला मिळते. जसं आठवणीचे पक्षीमध्ये म्हणतात पहा, अगोदरच्या काळामध्ये शिवू देत नव्हते परंतु जगू देत, परंतु आजच्या काळामध्ये शिवू देतात पर जगू देत नाहीत, अशी तुम्हाला त्यांची भूमिका पाहायला मिळते. म्हणजे अगोदरच्या काळामध्ये शिवू देत नव्हते, अस्पर्श मानलं जात होतं, परंतु जगू द्यायचे. परंतु आजच्या काळामध्ये शिवू देतात, जवळ बसतात, परंतु जगू देत नाहीत, अशी भूमिका पाहायला मिळते. म्हणजे दलितांची जी स्थिती आहे आज पण आधुनिक काळामध्ये कुठलं तर म्हणजे समाजाच्या मनामध्ये एक प्रकारचं एक ठपक्यानुसार बसलेली आहे. संविधानानुसार म्हणा किंवा असलेल्या व्यवस्थेमुळे ते भीत असतील, परंतु त्यांचा जो नकार आहे, जो मानसिक त्यांचा भाव आहे, तो कधी ना कधी पुढं आलेला तुम्हाला पाहायला मिळतो. म्हणजे ते जिवंत असतानासुद्धा वास्तविक रीतीने समाज त्यांना एक प्रकारचा वेगळ्याच नजरेने पाहता मिळतो. म्हणजे जो माणूस शोध आहे ना, तो आणखी पण चालूच आहे. समाजातला जो माणूस आहे आणखी त्याच नजरेने पाहतोय. म्हणून दलितांची आजची जी स्थिती आहे, त्यांनी माणूस शोधण्याचीच तुम्हाला पाहायला मिळते. म्हणजे थोडक्यात का आज पण त्यांच्या अस्तित्वाचीच लढाई आहे. आज जर तुम्ही शिक्षणाच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं किंवा गरिबी किंवा बऱ्याच जर तुम्ही फॅक्टर जर पाहिला, तर त्याच्यामध्ये जो समाज आहे, जो पीडित आहे, दलित आहे, तोच खालच्या स्तरावर पाहायला मिळतो. म्हणजे अगोदर पण खाली होता आणि आज पण खाली पाहायला मिळतो. मग गरिबी, भूकमारी, असमानता, बेरोजगारी याच्यामध्ये पहिला क्रमांक लागतो तो म्हणजे दलित लोकांचा. त्यातल्या त्यात पहा तुम्ही उत्तर प्रदेश असेल, महाराष्ट्र असेल किंवा कुठलेही राज्य असेल, त्यांचा एक पक्ष असतो आणि त्या पक्षामध्ये काही राजनेते असतात. पण ते राजनेते काय करतात, त्यांच्याच तो रूढीवाद पाहायला मिळतो. त्यांचेच येणारी मुलं मग पुन्हा नेते बनतील, पुन्हा तोच भाग पाहायला मिळतो. म्हणजे आणि दुसरे पण राजकर्ते यांचा राजकीय छळ करताना पाहायला मिळतात है ना. म्हणजे एक प्रकारची राजकीय छळ होते, मानहानी पण होते असं तुम्ही म्हणू शकता. म्हणजे जेव्हा मतदान येतं तेव्हा त्या समाजाकडे जायचं किंवा त्या समाजातला एक नेता त्यांच्याकडे जाणार, त्याच्याकडून मत मागणार, पुन्हा त्यांच्याकडे बघणारच नाही, अशी भूमिका तुम्हाला पाहायला मिळते. म्हणजे बऱ्याच वेळा दलित लोकांची आजची स्थिती खराब करायला दलितांची पुढारी नेते जबाबदार आहेत असं बी तुम्ही त्याच्यामध्ये म्हणू शकता. त्याच्यानंतर कायदा आणि समाजाच्या दृष्टिकोनातून जर तुम्ही पाहिलात, आजच्या काळानुसार कायदे तर भरपूर आहेत, कठोर आहेत, परंतु समाजापुढे ते इतके परिणामकारक नाहीत. कारण समाज ही अशा भूमिकेतून विचार करतो, एखादी गोष्टी तुम्हाला फिजिकली जर हानी करू शकते तर त्याच्यावर कायदा काम करतो, पण एखादी गोष्टी जर मानसिकरित्या हानी करत असेल तर त्याला कायदा काय करणार. तर अशी स्थिती तुम्हाला इथं पाहायला मिळते. कायदा आहे परंतु समाज त्याला अनुकूलतेने घेत नाही. त्याच्यानंतर शासन आणि प्रशासन दृष्टिकोनातून जर पाहिलात, शासनाच्या पण भूमिका तुम्हाला त्याच पाहायला मिळतात. दरवर्षी योजना येतात, काहीतरी तुम्हाला पाहायला मिळतात, वसतिगृह वगैरे तुम्ही भूमिका पाहायला मिळतात, परंतु त्याच्यात आमूलाग्र बदल करायची भूमिका आज पण तिथंच पाहायला मिळते. प्रशासनाच्या बी दृष्टिकोनातून जर तुम्ही पाहिलात, जर दलित लोकांवर अन्याय होत असेल तर त्याच्याकडे तेव्हाच पाहिलं जातं जेव्हा ते जास्त प्रकाशात येतं. नाहीतर दररोज कितीतरी बलात्कार होतात असं म्हटलं जातं. पहा, दर 15 मिनिटाला एका महिला दलित स्त्रीवर बलात्कार होतो, असे बरेच अहवाल आहे त्याच्यामध्ये. मग प्रशासन कुठं काम करतं.